नमस्कार मित्रांनो, 1 फेब्रुवारी 2026चं बजेट आलं. बऱ्याच गोष्टी बातम्यामध्ये पाहायला मिळाल्या, पण सगळ्याची पडताळणी करण्याचा वेळ कोणाकडे असतो. मग आज मी तुमच्यासाठी एक काम करतोय. फक्त तुमच्याशी संबंधित असलेल्या गोष्टी आणि तुमच्या रोजच्या खरेदीशी जुडलेल्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त हे सगळे नियम कायदे सोडून फक्त हे लक्षात ठेवा की या बजेटमुळे तुमच्या पगारात काही वाढ झालेली नाहीये, पण मात्र तुम्ही जिथे पैसे खर्च करता तिथे मात्र नक्की बदल झाले. तुमचा खर्च तुम्ही कसा वाचू शकता, या बजेटमुळे कोणत्या वस्तू महाग झाल्यात, कोणत्या वस्तू स्वस्त झाल्यात, या बजेटमुळे सर्वसामान्यांवरती काय परिणाम होणार आहे, शेतकऱ्यावरती याचा काय परिणाम होणार आहे, या सगळ्या गोष्टीवरती चर्चा करूया या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी अजय आणि तुम्ही पाहताय TDS मराठी. पहिली आणि सर्वात चांगली बातमी म्हणजेच आरोग्य विमा. घरातील कोणाच्याही हॉस्पिटलमध्ये दाखल होणं आता खूप खर्चिक झालंय. त्यासाठी आपण हेल्थ इन्शुरन्स करतो. त्या हेल्थ इन्शुरन्सचा जो वार्षिक प्रीमियम भरतो त्यावरती सरकार जो GST टॅक्स आकारतो ती रक्कम आता कमी झाली आहे. मागच्या वर्षी जर तुम्ही पाहिलं तर तुम्ही 10,000 रुपये प्रीमियम भरत असाल तर त्यावर 1,800 रुपये टॅक्स होता. तर तो टॅक्स कमी करून 1,200 रुपयावरती आणलाय. म्हणजेच याच्या मागे आपल्याला 600 रुपये बचत होईल. सरकारच्या उद्देशाने जर पाहिलं तर छोटीशी का होईना बचत आहे. दुसरी महत्वाची बातमी ज्याच्यामुळे आपल्या भविष्यामध्ये पैसे वाचतील आणि ती म्हणजेच सौर ऊर्जा. घरामध्ये पाणी गरम करण्यासाठी सोलार वॉटर हीटर घ्यायचा असेल, इलेक्ट्रिक गाडी स्कूटर चार्ज करण्याचे टेन्शन असल्यास तर ते आपल्याला पूर्वीपेक्षा स्वस्त मिळतील, कारण या उपकरणावरचा टॅक्स कमी करण्यात आलाय आणि म्हणून आपला जो वीज बिलचा खर्च आहे तो वाचेल. आता शेतकरी भावांनो, तुम्ही विचार करत असाल तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुमच्यासाठी सरकारने काहीच केलं नाही. आपल्या शेतीच्या उपकरणावरती काही GST टॅक्स आकारलाय का किंवा त्यावरचा टॅक्स काही कमी केलाय का, तर असं काहीच घडलेलं नाहीये. ये दुख काय खत्म नाही होता बे. हो, कारण या बजेटमध्ये शेतीच्या कोणत्याही मालाचा किंवा खताचा जो भाव आहे तो कमी करण्यात आलेला नाहीये. आय डोंट नो कमी करतील पण की नाही. जे खतांचे जुने दर होते तेच असणार आहे. यामध्ये कोणताच बदल झालेला नाहीये. कोणत्याच खतांचे रेट कमी झाले नाहीये. सरकारने आपल्यावरती लक्षच दिलं नाही. उठाले रे देवा, उठाले रे बाबा. 2026च्या युनियन बजेटमध्ये सरकारने आपला विषयच घेतला नाही. त्यामुळे तुम्ही सरकारकडनं आशा ठेवणं हे बंद करून टाका. मग तुम्ही विचार करत असाल की कोणत्या वस्तू वाढल्यात, कोणत्या गोष्टीवरती GST जास्त प्रमाणावरती आकारला जाणार आहे, तर तेच सांगतो. तुमच्या घरातील लहान मुलं किंवा इतर लोक जे की चॉकलेट, आईस्क्रीम हे सगळं खात असतील तर यावरती आता टॅक्स लावलाय. 28% टॅक्स लावलाय. म्हणजे जी गोष्ट 100 रुपयाला असेल ती आता 128 रुपयाला मिळेल. 28% म्हणजे फारच फरक पडतील. मुलांना हे सांगणं जरा टाळावं लागेल, पण ही गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. माझा मित्र म्हणत होता की मी उन्हाळ्यात राहण्याची एक सोय करणार आहे. हो, एअर कंडिशन नवीन AC घेण्याचा तो विचार करत होता. तर 2026चा युनियन बजेट त्याने वाचला तर तो म्हणे हो, AC पण महागच झालाय, कारण यावरती पण टॅक्स आकारला जाणार आहे. आता जर तुम्हाला साईडमध्ये बचत करायची असेल तर तुमच्यासाठी मी घेऊन आलोय. आता तरुणांसाठी एक महत्वाची बातमी. जे बेटिंग ऍप आहे त्याच्यावरती सरकारने अजून जास्त टॅक्स आकारलाय. जसे की रम्मी, पोकर किंवा इतर जे बेटिंग ऍप आहे त्या गेम्सवरती सरकारने अजून जास्त मोठा हात घातलाय. यामध्ये पूर्वीपेक्षा जास्त टॅक्स आकारण्यात आलाय. म्हणजे जर तुम्ही यामध्ये पैसे खर्च करत असाल तर तो खर्च दुप्पटच्या तिप्पट होणार आहे. 10 रुपयाचे 20 रुपये, 20 रुपयाचे 30 रुपये, 50 रुपये. अरे ते खेळताच कशाला, बंद करून टाका ते. माझ्या माहितीस्तव जे हे बेटिंग ऍप आहे ते खेळायलाच नको यार, कशाला. अरे चांगले चांगले उदाहरण तुम्ही ऐकलेत की बेटिंग ऍपमुळे किती लोकांचं आयुष्य बर्बाद झालंय. जाऊ द्या, असो. आता एक शेवटचा मुद्दा, जे की छोटे मोठे दुकानदार आहे यांच्यासाठी, जे छोटे छोटे बिझनेसमॅन आहेत त्यांच्यासाठी एक नवीन नियम आलाय. जर तुमचा वर्षाचा उलाढाल हा 5 कोटी रुपयापेक्षा जास्त असेल तर आता तुम्हालाही कम्प्युटरद्वारे इलेक्ट्रॉनिक्स बिल म्हणजेच इनव्हॉइस तयार करणं गरजेचं आहे. याआधी 10 कोटीवरती होतं, पण ते आता सरकारने 5 कोटीवरती आणलंय. त्यामुळे ज्यांचा व्यवसाय वाढतोय त्यांनी याची तयारी ठेवायला हवी. तर मित्रांनो, हे सगळे बदल 1 एप्रिल 2026 पर्यंत लागू होणार आहे. आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये सांगा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा. भेटूया लवकरच. धन्यवाद.